नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, ह्या टोमल काकूंनी नेहमीप्रमाणे एक सिंपती गेन करण्यासाठी व्लॉग बनवला होता। काय आहे ना, रोज लाख व्ह्यूज काकूंना यायचे याआधी, पण आता काकूंचे अचानक 1000 व्ह्यूज येत आहेत। त्यामुळे ह्या टोमल काकू कधी स्टंट व्हिडिओ बनवतात किंवा कधी इमोशनल व्हिडिओ बनवतात। म्हणजे कसं, असं काही असलं की लोक आवर्जून बघायला येतात ना। आता ट्रॅव्हलर्सला उत्तर देऊन झालं तरी काही व्ह्यूज वाढे ना। मग आता काकूंनी त्या जिथे राहतायत तिथे पाऊस आला, वादळ आला ह्याच बातमीला उचललं आणि सॅड फेस घेऊन आल्या कॅमेरा समोर। तसं तर या काकूंच्या चेहऱ्यावरती नेहमीच 12 वाजलेले असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। ह्या टोमल काकू गुगल वरून वगैरे काही फोटोज घेतात आणि यांच्या व्हिडिओ मध्ये दाखवतात। इकडची तिकडची बातमी ऐकून येतात आणि स्वतःच न्यूज रिपोर्टर बनतात। खरं बोलू का मंडळी, ह्या टोमल काकूंना नीट पाठांतर करून येत नाही, अर्धवट काहीतरी माहिती देतात। कारण काकूंना तर माहिती आहे त्यांचा जो ऑडियन्स आहे तो त्यांच्यासारखाच आहे, एकदम ढ। त्यामुळे काकू जे काही सांगतील त्यावर अंधमंद भक्त डोळे झाकून विश्वास ठेवतात। पण आपण थोडीच काकूंसारखे आहोत, पुरेपूर सगळी माहिती क्रॉस चेक केल्याशिवाय आपण कधीच काही बोलत नाही। 7-8 मिनिटं तरी काकूंनी फ्लड बद्दल जे पाठांतर केलं होतं उलट सुलट तेच सांगत होत्या। जवळजवळ 10 ते 12 वेळा काकूंनी सांगितलं की आज मंडे असून सुट्टी आहे। अहो टोमल काकू, समजलं आम्हाला, त्या दिवशी मंडे होता तरी तिथे सगळ्यांना सुट्टी होती ते। टोमल काकूंनी पण आता टांजल टिंडे आणि मनीश्री काकूंसारखं नाटकं सुरू केली आहेत। कॅमेरा साईडला लावायचा आणि पक 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 चालू ठेवायची। मला तर हेच समजत नाही, एवढी बडबड कसं हे लोक करू शकतात। टोमल काकू गार्डन मध्ये गेल्या आणि बोलतात काय तर, पाण्याचा कॉक मी बंद केलाय, बेसमेंटचा दरवाजा लावलाय। आता तुम्हीच सांगा हो मंडळी, कोणी विचारलं होतं का यांना? उगाच आपलं काहीतरी पांचटपणा करत असतात। जसं काय पाण्याचा कॉक बंद केला आणि बेसमेंटचा दरवाजा लावला सांगून या काकू दुनियेवरती मेहरबानीच करतायत। त्यानंतर काकू बोलतात काय तर, मग मी किचन मध्ये आली, आमच्या घरात मसाले भात आवडतो। अहो टोमल काकू, तुमच्या घरात मसाले भात आवडतो मग बनवून खा ना, आम्हाला काय सांगताय? Emotional damage. आणि बरं का मंडळी, त्या व्हिडिओ मध्ये काकूंनी 15 ते 20 वेळा तरी मसाले भात या शब्दाचा वापर केला असेल। उगाच आपलं एकच शब्द 10 ते 15 वेळा बोलायचं आणि व्हिडिओची लेंथ वाढवायची, एवढं मात्र या काकूंना छान जमते। टोमल काकू फिरायला जाणार आहेत, त्यामुळे काकू गेल्या होत्या ग्रोसरी शॉपिंगला। आता गेल्या वेळी ग्रीसला काकू गेल्या होत्या व्ह्यूज वाढवण्यासाठी, तेव्हा तर काकूंनी शेव चिवडा एकदम दिवाळीचा फराळच बनवला होता। पण यावेळी काकूंनी घरी काहीच बनवलं नाही। आणि हो, यावेळी काकूने सो कॉल्ड नेल आर्ट पण नाही केलं। नाहीतर दरवेळी या काकू कुठे फिरायला जातात ना तेव्हा नेल आर्ट करतात, पण यावेळी काकूंनी स्वतःवरती जास्त खर्च नाही केला आहे। टोमल काकूंनी लिस्ट बनवली होती की काय काय लागणार आहे। या काकू आयफोन यूज करतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मंडळी। पण या बिंडो काकूंना एवढंही साधं माहिती नाही की नोटचा ऍप आहे आयफोन मध्ये। अक्कल शून्य काकू ग्रोसरी लिस्ट व्हॉट्सअपवर बनोज काकांना पाठवत बसल्या होत्या। ह्या टोमल काकूंना इंटरनॅशनल टी डे आहे ते लक्षात होतं, त्यासाठी काकूंनी चहा पण बनवून पिला। पण काल बुद्ध पौर्णिमा होती हे काकूंना एका ताईने कॉमेंट केली, त्यानंतर काकूंनी दुपारी कम्युनिटी पोस्ट टाकली होती। आता तर या टोमल काकूंनी किचन मध्ये कॅलेंडर पण लावलं। भारतीय संस्कृती जपणाऱ्या काकू आपल्या कॅलेंडर मध्ये कधी कोणते सण आहे, जयंती आहे हेच विसरतात मेन्शन करायला। खरंच खूप विचित्र काकू आहेत या। ह्या टोमल काकू ग्रोसरी शॉप मध्ये गेल्या, तिथे शायनिंग मारायला म्हणून टोमल काकूंनी स्टोर वाल्याला विचारलं आंबे घेताना, दिस इज केसर राईट? अहो टोमल काकू, त्या बॉक्सवर लिहिलंय ऑलरेडी गुजराती मध्ये। आता माझी मातृभाषा जरी मराठी असली ना तरी मला इंग्लिश हिंदी तर येतच, पण त्याच सोबत गुजराती कन्नड हे समजतेही आणि बोलताही येतं। त्या बॉक्सवर गुजरातीमध्ये केसर लिहिलेलं होतं, ते देखील तुम्हाला वाचता आलं नाही? खरंच कमाल आहे काकू तुमची। आणि त्या शॉपकीपरला इज दिस केसर विचारलं ना तुम्ही, मग बाकीचं कन्व्हर्सेशन पण इंग्लिश मध्येच करायचं होतं ना, त्याच्यात हिंदी कुठून आलं मध्येच? ये कितने का है, मैं चेक करती हूँ। अहो टोमल काकू, एकतर मान्य करा की इंग्लिश तुम्हाला येत नाही। त्या बनोज काकांना विचारून 1-2 सेंटेन्स शायनिंग मारायला बोलता तुम्ही, बाकी काही नाही। टोमल काकू, मागे मी तुम्हाला तुमच्या च्युइंगम खाण्यावरना बोलली होती की ते खाता खाता बोलत जाऊ नका, छपरी वाटता। आता च्युइंगम खाणं तर सोडलत तुम्ही, पण ही कोणती स्टाईल होती हो काकू? एक स्लीव्स वर एक स्लीव्स खाली।
हो काकू, प्लीज ते छपरी चाळे कमी करा हो, खरंच चांगलं नाही दिसत ते. मंडळी, या टोमल काकू बोलतात काय तर, आपण कुठे बाहेर जातो तर आपण थकतो म्हणून तिथे पटकन काहीतरी खायला म्हणून सगळं मी बनवून नेते. पण मागे या काकू ग्रीसला गेल्या होत्या तेव्हा काकू फराळ बनवून घेऊन गेल्या होत्या, पण काकूने एकाही व्हिडिओ मध्ये दाखवलं नाही खाताना. मी तर रोज वाट बघत होती, काकू आता फराळ दाखवतील, आता फराळ दाखवतील, पण काकूने फराळ हा काही दाखवलाच नाही. आणि तुम्हाला पण माहितीच आहे मंडळी, काकू तिथे जाऊन पण वांग्याचं भरीत खात बसल्या होत्या. या टोमल काकूंने तिथून चपातीचं पॅकेट घेतलं होतं, त्या फक्त तव्यावरती गरम करून तेल किंवा तूप लावून खायच्या होत्या. मी गुगलवर ना त्याचा फोटो देखील डाउनलोड केलाय, त्यात इन्ग्रेडियंट्स लिहिले आहेत, ते क्लिअरली दिसत आहेत. थांबा मंडळी, मी तुम्हाला आधी तो फोटो दाखवते. पाहिलत ना मंडळी, त्यात क्लिअरली लिहिलं आहे की त्याच्यात गव्हाचा वापर केला आहे. पण ह्या अक्कलशून्य काकूंना वाचता आलं नाही. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे काकूंनी त्या ग्रोसरी स्टोअरवाल्याला विचारलं की यात मैद्याचा फ्लेवर येत नाही ना. आता तुम्हीच सांगा हो मंडळी, काय लॉजिक आहे का यात? गव्हाच्या पिठापासून बनलेल्या चपात्यांमध्ये मैद्याचा फ्लेवर कुठून येणार आहे? ह्या काकूंना असं वाटते की यांनी काहीतरी असं बरळलं की यांच्या अंधमंद भक्तांना काही समजणार नाही, म्हणून या काकू काही थापा मारत बसतात. टोमल काकूंची ग्रोसरी शॉपिंग कमी आणि चकना आयटमच जास्त वाटत होते. तसं पण मागे तर या टोमल काकूंनी अल्कोहोलची ऍड देखील केली होती, पण त्या ऍड बद्दल ह्या टोमल काकू आता काही बोलतच नाही आहे. असो, पण ह्या काकूंने खाकरा किंवा थेपल्याचे पॅकेट्स घेतले असते ह्या सगळ्यापेक्षा, तर ते जास्त हेल्दी असते. पण ह्या टोमल काकूंना मुलींच्या हेल्थ पेक्षा स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवायचे असतात. तुम्ही कधी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का मंडळी? त्या मुली कधीही काही बोलत असतात तेव्हा या काकू त्या मुलींना इग्नोर करतात. या काकूंना फक्त आणि फक्त यांच्या व्हिडिओची पडलेली असते. ओ टोमल काकू, जरा व्हिडिओ पेक्षा ना त्या मुलींकडे लक्ष द्या. त्या व्हिडिओमध्ये या टोमल काकूंने 12th स्टँडर्डच्या रिझल्ट बद्दल सांगितलं. मला असं वाटते या टोमल काकूंच्या नंदेचा मुलगा पण 12वीत होता, पण काकूंने त्याच्या मार्क्स बद्दल काहीच सांगितलं नाही. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी की काल बनोज काकांचा बर्थडे होता. बिलेटेड हॅपी बर्थडे बनोज काका. काय आहे ना काका, कालच मी तुम्हाला तुमचं बर्थडे गिफ्ट देणार होती. अहो म्हणजे हे स्पेशल पॉडकास्ट करणार होती हो, पण म्हटलं एक दिवस थांबते, बघू तरी टोमल काकूंने काय काय केलं होतं तुमच्या बर्थडे निमित्त. मला तर असं वाटलं होतं काल टोमल काकू युरोपमध्ये वांग पार्टी करतील. मंडळी, या टोमल काकू बोलतात काय तर 2 वर्षापासून मला केक बनवायचा होता, पण माझी हिंमतच होत नव्हती. पण आता काहीच कॉन्टेंट नाही आहे ना, म्हणून मी केक बनवण्याचं धाडस केलं. आता आदल्या दिवशीच काकू ग्रोसरी शॉपिंगला गेल्या होत्या. काकू तेव्हा बोलल्या पण होत्या की काकांच्या बर्थडेचं सामान पण आणणार आहे, पण दुसऱ्या दिवशी काकू परत शॉपिंगला गेल्या. ह्या टोमल काकूंने फॅमिली फोटो प्रिंट करून आणला होता. आता ज्याचा बर्थडे आहे त्याचा फोटो प्रिंट करायचा सोडून काकूंने फॅमिली फोटोचं प्रिंट करून आणलं. आता मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, जास्त करून केक तर हा मैद्यातच बनतो. हा, रवा केक पण छान लागतो, पण मला तरी असं वाटते की जर क्रीमचा केक असेल तर त्यात मैदा हा हवाच. पण या काकूंची केसच वेगळी आहे. ज्याच्यामध्ये मैदा यूज केला पाहिजे त्यात काकूंने रवा यूज केला. तसं तर या काकू मैद्याचे प्रोडक्ट्स खात नाही असं त्या बोलतात खरं, पण दुसऱ्याच दिवशी काकू पिझ्झा खातात, पेस्ट्रीज खातात. आता या टोमल काकूंने जो मँगो रवा केक बनवला होता ना, तो पण काकूंने दुसऱ्या एका युट्यूब चॅनल वरून कॉपी केला होता. टोमल काकू दुसऱ्यांची रेसिपी ढापतात वर मान्य देखील करत नाही. आता या टोमल काकूंने केक जरी पहिल्यांदा बनवला होता तरी काकूंने केक तर एवढी वर्ष खाल्लाच असेल, तरी पण या काकूंना व्हिप्ड क्रीम कशी असते हे देखील माहिती नाही. खरंच कमाल आहे या काकूंची. बीटरने चांगली बीट करायची क्रीम सोडून काकूंने पातळ पातळ क्रीम तशीच ऍज इट इज ठेवली होती. टोमल काकू बोलतात काय तर केसर आंबा एवढा गोड होता ना की साखरेची पण गरज वाटत नाही, पण केक साठी म्हणून मी साखर यूज केली. ह्या टोमल काकूंने केक स्प्रिंग फॉर्म टीन मध्ये बनवला होता. त्याचा फायदा हा आहे की क्लिप ओपन केली की केक अख्खाच्या अख्खा बाहेर निघतो, तो पण ऍज इट इज. पण काकूंने हे पण एका रेसिपी चॅनलचं कॉपी केलं होतं. अक्कलशून्य काकूंना एवढंही माहिती नाही की ते स्प्रिंग फॉर्म टीनचा यूज काय आहे ते. आणि तसं पण काकूंने बटर पेपरचा यूज केला होता, त्यामुळे केक तसाही निघणारच होता, चिकटण्याचा काही प्रश्नच नव्हता. टोमल काकूंने फर्स्ट टाइम केक बनवला होता, तो पण त्यांचा फिसकटलाच होता. वर टोमल काकू बोलतात काय तर केक कसाही झाला असेल ना तरी बनोजरावांना माझी मेहनत दिसेल त्याच्या मागची आणि त्यांना केक देखील आवडेल. हो टोमल काकू, एकदम बरोबर बोलल्या तुम्ही. कसाही केक झाला असेल ना तरी बनोज काका एकही शब्द न बोलता इच्छा मारून खाणारच तो केक आणि कौतुक
देखील करणार. तसं पण तुम्ही त्या बनोज काकांना तुमच्या ताटाखालचं मांजर बनवून ठेवलंय. ह्या टोमल काकूंना ना उगाच स्वतःचं कौतुक करण्याची घाणेरडी सवय आहे. काकू बोलतात काय तर, एवढा पण वाईट झाला नाही आहे, प्लीज जज करू नका, मी पहिल्यांदा बनवलाय केक. ओ टोमल काकू, तुम्ही भारतामध्ये आल्या ना की ते 1 दिवसाचे केकचे कोर्स असतात. त्यात बेसिक टू ॲडव्हान्स सगळं शिकवतात ते क्लासमध्ये. तुम्ही ना ते क्लास अटेंड करा, सर्टिफिकेट पण मिळेल तुम्हाला. म्हणजे कसं, पुढच्या वर्षी जेव्हा काकांचा बर्थडे असेल तेव्हा निदान चांगला केक तरी बनवता येईल तुम्हाला. परवाच या टोमल काकूंनी मसाले भात खाल्ला होता, तरी पण काकांच्या बर्थडे दिवशी काकूंना मसाले भातच बनवायचा होता. काय बोलावं या काकूंना, यांना फक्त स्वतःची पडली आहे. आता ह्या टोमल काकूंना केसर आंबा आवडला म्हणून काकू परत आणायला गेल्या होत्या, पण त्या बॉक्स मधून तर फक्त 4च आंबे निघाले होते. परवा जेव्हा टोमल काकू बॉक्स घेऊन आल्या होत्या तर त्या बॉक्स मधून 6 आंबे बाहेर निघाले होते. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. ह्या टोमल काकूंनी बनोज काकांसाठी ग्रीटिंग कार्ड बाहेरूनच विकत आणलं होतं आणि त्यांनी तो फॅमिली फोटो प्रिंट केला होता ना, तो तिथे स्टिक केला होता. आता मंडळी तुम्हीच सांगा मला, मी या काकूंवरती रिॲक्शन का बरं देऊ नको? बर्थडे हा वर्षातून एकदाच येतो आणि त्यात पण आपल्या लाईफ मधल्या स्पेशल पर्सनचा जर बर्थडे असेल तर तो आपण खूप छान सेलिब्रेट करतो. पण डॉलरसाठी हपापलेल्या काकूंनी काय केलं तर ते ग्रीटिंग कार्ड मध्ये फोटो उलटा स्टिक केला. टाइम स्टॅम्प आहे 6:20. नीट बघा हॅपी बर्थडे कुठे आहे आणि काकूने फोटो कुठे स्टिक केलाय. खरं बोलू का मंडळी, मला ना या बनोज काकांची कमाल वाटते. आता आपला वाढदिवस असतो तेव्हा सगळ्यात आधी आपण आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतो, देवळात जातो. पण या काकांना वाढदिवसा दिवशी स्वतःच्या जन्मदात्या आईची जराही आठवण आली नाही. बनोज काका जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा हो. टोमल काकूंच्या क्रिंज कॉन्टेंट मध्ये आईचा तुम्ही वापर करून घेतला होता. खरं तर टोमल काकूंचे व्हिडिओ हे फक्त त्यांच्या सासूबाईंमुळेच व्हायरल झाले होते. तुम्ही लोक याआधी पण तुमच्याकडे काही कॉन्टेंट नसायचा तेव्हा आईला व्हिडिओ कॉल करून दाखवायचे. मग काल बर्थडे दिवशी आईला विसरले का तुम्ही? काय हो बनोज काका, फक्त बायको आणि मुलीच दिसतात का तुम्हाला, आई दिसत नाही? आणि बरं का मंडळी, काकांच्या बर्थडे निमित्त काकांच्या घरच्यांनी स्टोरी पण ठेवली नव्हती सोशल मीडियावर. खरं तर ह्याच्यावरूनच तुम्ही समजून जा की ह्या लोकांचं फॅमिली मेंबर सोबत जराही पटत नाही. हे लोक फक्त भारतात येतात तेव्हा व्हिडिओला कॉन्टेंट नसतो म्हणूनच फॅमिली मेंबर्सचा वापर करून घेतात. ह्या टोमल काकूना दिसतात तेवढ्या साध्या नक्कीच नाही आहेत. मी तर या बनोज काकांना आता सांगून सांगून दमली आहे. हो बनोज काका, बायकोला साथ द्या हो. नाही बोलत आहे कोण, पण त्या जन्मदातीला तरी दुखवू नका तुम्ही. व्ह्यूज साठी तुम्ही त्यांचा वापर केलात. मग काल एवढा स्पेशल दिवस होता जिच्यामुळे तुम्ही या जगात आहात, तिलाच तुम्ही विसरले. बनोज काका, तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे हो की आज तुम्ही एवढं बाहेर गावी जाऊन राहताय. यात सगळ्यात जास्त मेहनत ही तुमच्या आईची आहे. त्यांनी तुम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं, तुम्हाला एवढं चांगलं शिक्षण दिलं, त्यामुळे आज तुम्ही तिथे बाहेर गावी गेले आहात आणि तुमच्यामुळे टोमल काकूही तिथे राहतायत. पण खरंच दुर्दैव म्हणावं या गोष्टीला की तुम्हाला याची जाणीवच नाही आहे. आता हेच बघा ना, त्या काकूंनी जराही मेहनत न घेता बनवलेला केकचं कौतुक केलं तुम्ही. तो केक बघून तुम्ही काय बोललात तर टोमलने खूप मेहनत घेतली आहे, मी खूप एक्सायटेड आहे केक खायला. हो बनोज काका, साधं क्रीम पण त्या काकूंनी नीट व्हिप केलं नव्हतं आणि खरंच याला तुम्ही केक बोलताय. कमाल आहे तुमची, खूप दया येते हो काका मला तुमची. लोक काय समजायचे तुम्हाला, पण ह्या टोमल काकूंच्या नादी लागून तुम्ही सगळी वाट लावून घेतली स्वतःची. मंडळी, त्या व्हिडिओमध्ये 11:37 ला बघा, शैला ते ग्रीटिंग कार्ड उलट करून बघत होती कारण काकूंनी ते व्हिडिओच्या नादात ग्रीटिंग कार्ड वरती फोटोच उलटा चिकटवला. त्या दोन्ही चिमुकलींनी तरी हाताने ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं. कसं का असे ना, लहान आहेत त्या मुली, पण काकूंचं काय? आता या टोमल काकूंना इंग्लिश एवढं येतच ना, मग मराठीमध्ये मेसेज का लिहिला होता बरं? काही दिवसांपूर्वी मंडळी, या टोमल काकू प्लास्टिक चांगलं नाही म्हणून प्रवचन देत बसल्या होत्या आणि त्यामुळेच काकूंनी काचेचं जार आणलं होतं मार्केटमधून. तेव्हा टोमल काकू बोलल्या होत्या की त्या जार मध्ये त्या डिटॉक्स वॉटर बनवून पिणार आहेत. पण आता तर त्या जार मध्ये काकूंनी साधं पाणी भरून ठेवलं होतं, म्हणजे उन्हाळ्यासाठी स्पेशल पाणी हे पण काकूंचा एक कॉन्टेंटचा भाग होता. आणि प्लास्टिक प्रोडक्ट्स आवडत नाहीत ना या काकूंना. मग जेव्हा दुपारी बनोज काकांना जेवण वाढलं होतं तेव्हा त्यांच्या समोर शैला पण जेवायला बसली होती आणि ती ज्या पिंक प्लेट मध्ये जेवत होती ती तर प्लास्टिकचीच होती. अहो टोमल काकू, कधीतरी स्वतः बोललेल्या वाक्यावरती ठाम राहा. नंतर बोलाल की मी काय खोटं बोललीच नाही, मी माझं काम चांगलं करते. काय हो काकू, असं खोटं बोलण्याला तुम्ही चांगलं काम बोलता का? सुधरा हो काकू सुधरा, अजूनही वेळ हातातून गेली नाही आहे.
या बनोज काकांचा बर्थडे होता तर टोमल काकू सरप्राईज तर देऊ शकत होत्या ना. काकूंनी स्वतः पण सगळं बुकिंग केलं असतं तरी देखील चाललं असतं, पण बुकिंग करण्यासाठी काकूंना इंग्लिश यायला पाहिजे ना. त्यातच तर काकूंची मोठी बोंब आहे. मग काय, स्वतःच्या बर्थडे पार्टीसाठी बनोज काकांनी सगळी बुकिंग केली. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी की या टोमल काकू स्वतःच्या बर्थडेला ब्रँडेड गिफ्ट घेतात, म्हणजे काकाच गिफ्ट देतात. पण यांनी काय दिलं काकांना, तर उलटा फोटो चिकटवलेलं ग्रीटिंग कार्ड. आता याआधी तर मी या काकूंचे व्हिडिओ कधी बघितले नव्हते, म्हणून मी म्हटलं की या काकूंनी गेल्या वर्षी काकांचा बर्थडे कसा सेलिब्रेट केला होता ते बघते. तर गेल्या वर्षी पण काकूंनी एक ब्ल्यू बलून आणला होता, फ्लावर बुके ठेवला होता आणि एक पेस्ट्री होती. आणि गेल्या वर्षी काकांच्या बर्थडेला त्यांची आई देखील तिथे हजर होती. टोमल काकूंनी गेल्या वर्षी काकांना एक वॉलेट गिफ्ट दिलं होतं आणि सनग्लासेस पण. त्याच सोबत एक डायरी होती, त्यावर काकूंनी या दोघांचा फोटो लावला होता. गेल्या वर्षीची स्क्रिप्ट सेम या काकूंनी या वर्षी रिपीट केली. सध्या ना या काकूंची खूप धडपड सुरू आहे व्ह्यूज वाढवण्यासाठी. पण आता आज मी काकूंवरती पॉडकास्ट केलाय ना, तर बघा उद्या नाही तर परवा टोमल काकू सुट्टी घेतील आणि काहीतरी कारण सांगून व्हिडिओज टाकणार नाहीत. तसं पण काकू एका टोळीमधल्या मेंबर आहेत ना, दुसऱ्यांचा वीकेंड स्पॉइल करण्यासाठी म्हणून हे लोक सुट्ट्या घेतच असतात. हा, पण सॅटर्डे हा फिक्स असतो. मंडळी, जास्त दिवस ही गोष्ट ताणून नाही ठेवणार मी, कारण मलाही आता राहत नाही आहे. येत्या काही दिवसात पद्धतशीररित्या पोलकोल होणारच आहे सगळ्यांची. तसं तर तुमच्यापैकी खूप जणांना अंदाजा आलाच असेल हे लोक काय काय आणि कोणत्या थराला जात आहेत आता त्याची. या टोळीला जे करायचंय ते करू दे. माझं फक्त एवढंच आहे, आपण त्यांच्या लेवलला नाही जायचं. ते जे चुकीचं वागतायत बोलतायत त्यावरच आम्ही आमचं मत मांडतोय आणि त्यात आम्ही कधीच शिवीगाळ केली नाही आहे. पण हे लोक स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी रिएक्शन चॅनल्स वाल्यांना कसा त्रास होईल याची सोय करण्यात बिझी आहेत सध्या. असो तर मंडळी, आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.